मागील भागामध्ये आपण बघितलं, होकार देऊन तन्वी प्रतीकला बोलवायला निघून गेली. इकडे तिचे बाबा राजसोबत बोलण्यामध्ये व्यस्त होते. पुढे, आज इकडे कसं येणं केलं बेटा? काही काम होतं का? तन्वीचे बाबा, हो तसं कामच होतं, पण सर्वांना येऊ दे, मग सर्वांसमोरच सांगतो, राजने सांगितले. तन्वी रूममध्ये आली तर रूमचा दरवाजा फक्त लोटलेला होता. म्हणून तिने नॉक न करता तिच्या दादाला आवाज देऊन दरवाजा थोडा ढकलला. प्रतीक तिच्या आवाजाने लगेच बाहेर आला होता. तो थोडा थकलेला आणि टेन्शनमध्ये दिसत होता. तिला समजत होते त्याच्यावर असलेलं त्या ॲक्सिडेंटचं ओझं. दादा, मला समजतंय तुझ्या मनात आणि विचारात काय चालू आहे ते, पण तू काही टेन्शन घेऊ नकोस. तू नक्कीच यातून बाहेर पडशील. तन्वीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. प्रतीकने फक्त मान हलवली. आई बोलत होती की दुपारपासून रूममध्येच आहे, म्हणून मी तुला आता घ्यायला आले आहे, खाली चल. आणि हो, तो राज पण आला आहे खाली, म्हणून तुला बाबा बोलावत होते. तन्वी, हो चल. तसं मला खूप टेन्शन आलं आहे, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. प्रतीक, म्हणजे मला समजलं नाही, नक्की काय झालं आहे? तन्वीने नकळून त्याला विचारले. सांगतो खाली गेल्यावर सर्व. प्रतीक, बरं चल खाली. तन्वी, तू हो पुढे, मी आलोच. प्रतीक, ओके, ये लवकर. असं म्हणून तन्वी खाली निघून आली. प्रतीक ही काही वेळाने फ्रेश होऊन खाली आला. तन्वीच्या आईने राज आला म्हणून त्याच्यासाठी नाश्त्याला बनवले होते. तन्वी आणि तिची आई नाश्त्याच्या प्लेट्स घेऊन आल्या. तिने राजसमोर प्लेट ठेवली. त्याने तन्वीकडे पाहिले आणि पुन्हा तिच्यामध्ये हरवून गेला. तिचं रूप जणू खूप दिवसांनी इतक्या जवळून न्याहाळत होता. तन्वी प्लेट ठेवून तिथून बाजूला झाली. ती त्याच्यासोबत काही बोलली नाही. तिने फक्त हलकी स्माईल केली. तेवढ्यात तन्वीचे बाबा बोलू लागले. आता सर्वजण आले आहेत तर लवकर सांग बेटा, काय झालं आहे? उगीच जीवाला घोर नको. तन्वीचे बाबा, काका, तसं काही नाही, त्या दिवशीच्या अपघाताबद्दल बोलायचं होतं. राज थोडं तोंड बारीक करून बोलला. काय बोलायचं होतं, बोल तू. बाबा, प्रॉब्लेम असा झाला आहे की आज दुपारी मला कोणीतरी हा व्हिडिओ पाठवला, ज्यामध्ये त्या दिवशीच्या अपघाताचं रेकॉर्डिंग आहे आणि माझा आणि प्रतीकचा चेहरा स्पष्टपणे त्यामध्ये दिसून येत आहे. म्हणजे आमच्या विरोधात तो व्हिडिओ कोणीतरी बनवला आहे. असं म्हणत राजने तो व्हिडिओ तन्वीच्या बाबांना दाखवला. त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची लकीर उमटली. त्यांचे हात कापत होते. तसं त्याच्या आईने तो मोबाईल घेतला आणि तो व्हिडिओ पाहू लागली. तन्वीने देखील तो व्हिडिओ पाहिला. राज, तुझ्याकडे हा व्हिडिओ कसा आला? तन्वीने त्याला विचारले. मला हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर आला. मला कोणीतरी अननोन नंबरवरून हा व्हिडिओ पाठवला आज दुपारी. हा व्हिडिओ मिळाल्यानंतर मी सुद्धा असाच शॉक झालो होतो. मी लगेच त्या नंबरवर कॉल केला, पण पुढच्या क्षणी तो नंबर अस्तित्वात नाही असं सांगत होते. राज, तू हा व्हिडिओ चेक केला का? नक्की हा बनावट व्हिडिओ असू शकतो. तन्वी, मी दुपारीच सर्व चेक केलं आहे. यामध्ये बनावट असल्यासारखं काही आढळून आलं नाही. ते सर्व कन्फर्म झाल्यावरच मी प्रतीकला कॉल करून या व्हिडिओची कल्पना दिली होती आणि आता याच संदर्भात तुमच्या सर्वांसोबत बोलायचं होतं, म्हणून मी आता इथे आलो. राज, बेटा, आता काय करायचं? तो जो कोणी आहे ज्यांनी हा व्हिडिओ पाठवला त्याचं नेमकं म्हणणं काय आहे, आपल्याला कसं कळणार? तन्वीचे बाबा, काका, मला देखील कळत नाही नेमकं त्या व्यक्तीला साध्य काय करायचं आहे. मी त्या फोन नंबरवर खूप वेळा कॉल ट्राय केला, पण काही उपयोग झाला नाही. आपल्याला पुढचा मेसेज किंवा कॉल येण्याची वाट पाहावी लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही. राज, सर्वजण शांत बसले होते. कोणीच काही बोलत नव्हतं. प्रतीक मात्र शून्यात हरवल्यासारखं काहीतरी विचार करत होता. तन्वीलाही टेन्शन आले होते. तेवढ्यात राजचा मोबाईल वाजला. काहीतरी टेक्स्ट मेसेज आला होता. पुन्हा अननोन नंबर होता, पण यावेळेस नंबर मात्र वेगळा होता. राजने तो मेसेज ओपन करून वाचू लागला. सर्वांचं लक्ष त्याच्याकडेच लागलं होतं. राजने मेसेज वाचला. आता त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते. मग त्याला तन्वीनेच विचारले. राज, काय झालं? कोणाचा मेसेज आहे? काही सांगणार आहेस का? तन्वीने जरा चिडतच विचारले. तन्वी, ही कोणती पद्धत आहे बोलायची? त्याला पूर्ण मेसेज तर वाचू दे. तन्वीची चिडचिड पाहून तिची आई तिलाच ओरडली. नाही काकू, असू दे. तिचं चिडचिड करणं स्वाभाविक आहे. आता ही वेळच अशी आहे की तिची काय, माझी देखील चिडचिड होत आहे. राजने सावरून घेतलं. नक्की काय झालं आहे राज? स्पष्टच सांग सर्व.
प्रतीक काळजीने बोलला. ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ पाठवला त्याचाच मेसेज आला आहे, पण यावेळेस नंबर मात्र वेगळा आहे. त्याचं असं म्हणणं आहे की राज जसाच्या तसा मेसेज सर्वांना वाचून दाखवतो. मला माहीत आहे तू आज दिवसभरात कधीही त्या मुलाला भेटण्यासाठी नक्की जाणार, म्हणून मी तुला आता हा मेसेज करत आहे, जेणेकरून तुम्हा सगळ्यांपर्यंत माझा निरोप व्यवस्थित पोहोचेल. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या दोघांकडून त्या रात्री जो अपघात झाला आहे त्या दिवशी पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे माझ्याजवळ, ज्यामध्ये तुमच्या विरोधातले सर्व काही पुरावे आहेत. मी वाटलं तर आता हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचावू शकतो. जर तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा असेल तर मी सांगेल ती किंमत तुम्हाला मोजावी लागेल. आणि जर तुम्ही स्वतः पोलिसांपर्यंत गेलात तर यामध्ये माझे नाही तुमचेच नुकसान आहे, हे लक्षात ठेवा. आणि आता मला तरी वाटते याबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही, कारण तुमच्याकडे आता कोणताच पर्याय शिल्लक नाही आहे माझं ऐकल्याशिवाय. आणि हो, आता माझ्या पुढच्या मेसेजची वाट पहा. मी तुम्हाला पुढे काय करायचे ते सांगेलच. आणि अजून एक नंबरवर कॉल करत बसण्यामध्ये काही अर्थ नाही. उगीच वेळ वाया घालवू नका. राजने पूर्ण मेसेज त्यांना वाचून दाखवला. या मेसेजचा काय अर्थ समजायचा? कोण आहे तो माणूस, कसं कळणार आपल्याला? तन्वीचे बाबा: मला देखील काही समजत नाही काका, कारण हा व्यक्ती माझ्या ओळखीतला वाटत नाही. पण तरी हा मला मेसेज का पाठवत आहे? त्याचा आणि आमचा काय संबंध? राज: प्रतीक बेटा, तुझे कोणासोबत काही वैर होते का? नाहीतर तुझा कोणता मित्र असू शकतो का? तन्वीचे बाबा: नाही बाबा, माझे कधी कोणासोबतच वाद झाले नाही, तर वैर कसलं? मलाच कळत नाही हे सगळं कोण कशासाठी करत आहे. प्रतीक: आपल्याकडे या व्यक्तीच्या पुढच्या मेसेजची वाट पाहण्याखेरीज पर्याय नाही. त्याशिवाय आपल्याला काही कळणार नाही त्या व्यक्तीला आपल्याकडून काय पाहिजे ते. राज बोलला: हो, मलाही तेच वाटतं. आपण वाट पाहू, त्याशिवाय पुढचा निर्णय घेता येणार नाही. तन्वी: थोडा वेळ चर्चा करून राज निघून गेला. घरचे सर्व मात्र टेन्शनमध्ये आले होते. इकडे राज घराच्या बाहेर आल्यानंतर गाडीत बसला. त्याच्या चेहऱ्यावर अगदी प्रसन्न भाव होते. एक प्रकारचे हास्य त्याच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. तो गाडी चालू करून निघून गेला. इकडे तन्वी विचारात पडली होती. तुझ्या या मेसेज आणि व्हिडिओमध्ये किती तथ्य आहे हे मी नक्की शोधून काढेल राज. तू नक्कीच काहीतरी लपवत आहे याची मला पूर्ण खात्री आहे, पण जास्त दिवस नाही. तुझं सत्य मी लवकरच शोधून काढेल. तन्वीने जणू काही मनात ठाम निश्चय केला. दुसऱ्या दिवशी तन्वी ऑफिसमध्ये पोहोचली. मानव अजून ऑफिसमध्ये आला नव्हता. आज ती लवकर आली होती ऑफिसला. अजून पूर्ण ऑफिस स्टाफ येणं पण बाकी होतं. काल ऑफिसमध्ये झालेल्या मीटिंगचे नोट्स काढण्याचं काम बाकी राहिलं होतं, तर ती ते काम पूर्ण करत बसली होती. पुन्हा आजच्या दिवसाचं शेड्यूल तयार करायचं होतं. खूप कामं बाकी होती, पण एक मात्र होतं. तन्वी जरी मानवची प्रेयसी असली तरी तिला त्याचा गर्व नव्हता. ऑफिसच्या वेळामध्ये तिने कधीच पर्सनल लाईफ आणली नव्हती. ती ऑफिसचं काम आणि मानवसोबत असलेलं रिलेशन अगदी उत्तमरित्या सांभाळत होती. म्हणूनच मानवला ती आवडत होती. आता ही मानवपेक्षा आणि तिच्या घरच्या टेन्शनपेक्षा ऑफिस वर्कला जास्त महत्त्व देत होती. मानव ऑफिसमध्ये आला. तिचं काम चालू होतं. मानव आल्यावर तिने त्याला गुड मॉर्निंग विश केलं. कालच्या मीटिंगचे काढलेले नोट्स आणि डॉक्युमेंट्स त्याला दाखवले. त्याने देखील सर्व चेक केलं. ते झाल्यानंतर तिने त्याला आजच्या दिवसाचं पूर्ण शेड्यूल समजावून सांगितलं आणि दोघेही मग आपापल्या कामात व्यस्त झाले. दुपारी लंच टाईममध्ये मानव तन्वीला घेऊन बाहेर लंचसाठी गेला. ते एक हॉटेल कम रिसॉर्ट होतं. मानव तिथे नेहमी लंच आणि डिनरसाठी येत होता. त्याचं काही महत्त्वाचं काम असेल तर या हॉटेलमध्ये त्याच्यासाठी एक रूम कायम रिझर्व असायची. आज पण त्याने तन्वीला तिथेच आणले होते. हॉटेलची रूम मस्त होती. जास्त मोठी नाही, पण सर्व सुखसुविधांनी व्यापलेली होती. तन्वीला ती रूम खूपच आवडली. एक तर पावसाळ्याचे दिवस होते. बाहेर मस्त पावसाची रिमझिम चालू होती. रूमच्या मागच्या बाजूच्या बाल्कनीमधून मागची दरी खूप मस्त दिसत होती. तन्वी तिथे जाऊन ते दृश्य अनुभवत होती. मानव फ्रेश होऊन आला आणि त्याने दोघांसाठी जेवण ऑर्डर केले. तो बाल्कनीत आला. तन्वी ते दृश्य पाहण्यात व्यस्त होती. त्याने मागून येऊन तिला मिठीत घेतले. एकतर पावसामुळे झालेलं थंड वातावरण आणि त्याचा मागून झालेला उबदार स्पर्श, तिच्या अंगावर शहारे आले. मानव तिच्या खांद्यावर त्याचा चेहरा घुसळत होता. मानव, तन्वीने त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला आवाज दिला. मानव, आपण आज इथे का आलो आहोत?
तन्वीने विचारले. कारण आपल्याला थोडा वेळ मिळावा म्हणून. आपण ऑफिसमध्ये आल्यावर दिवसभर कामात असतो आणि मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा होता म्हणून आपण आज इथे आलो आहे. मानव म्हणाला. ओके बाबा, पण मला जाम भूक लागली आहे. आपण काहीतरी खाऊयात ना? तन्वीने थोडं इनोसंट फेस करून त्याला सांगितले. हो, मी जेवण मागवलं आहे, येईल इतक्यात. जा तू फ्रेश होऊन ये. आपल्याला अजून खूप गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. जेवण करता करता बोलू. मानवने तिला फ्रेश होण्यासाठी पाठवून दिले. मानव झालेल्या गोष्टींचा विचार करू लागला. इतक्यात वेटर ही जेवण घेऊन आला. तन्वी फ्रेश होऊन आली आणि दोघेही जण जेवायला बसले. तन्वीने त्याला काल रात्री घरी काय झालेलं सर्व सांगितलं. यावर मानव आणि तन्वीने थोडी चर्चा केली आणि पुढे काय करायचं याचं प्लॅनिंग करू लागले. थोडा वेळ बोलून ते दोघेही तिथून पुन्हा ऑफिसला जाण्याची तयारी करू लागले. जेवण झालं होतं. निघायच्या आधी मानवने तन्वीला जवळ घेतले. काळजी करू नकोस, मी कायम तुझ्यासोबत असेल, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मानवने तिला आश्वस्त केले. तन्वीने होकारार्थी मान हलवली. मानवने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. एक छोटीशी मिठी मारून दोघेही आपापल्या कामावर निघून गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.